नमस्कार मंडळी, क्रिशवी ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही सध्या जे काही करत असाल ते क्षणभर थांबवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण मी आता तुमच्यासमोर जे सत्य उलगडणार आहे त्यात तुमचं चालणं, हालचाल करणं आणि उर्वरित आयुष्य जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकण्याची खरी क्षमता आहे. बहुतेक डॉक्टर तुम्हाला कॅल्शियमबद्दलची एखादी माहितीपत्रिका देऊन मोकळं होतात आणि आपलं काम संपलं असं समजतात. पण आज मी तुमच्याशी अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहे ज्याचा उल्लेख मुख्य प्रवाहातील वैद्यकीय चर्चांमध्ये क्वचितच केला जातो. ज्या विशिष्ट खाद्यपदार्थांबद्दल जे सकाळी सेवन केल्यास तुमच्या पायांमधील स्नायूंची जी झीज आहे सध्या याच क्षणी होत आहे ती थांबवू शकतात. आणि इतकंच नाही तर ती प्रक्रिया उलटवून स्नायूंची स्थितीसुद्धा सुधारू शकतात. आणि हो, मी हा शब्द उलटवणं हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे कारण सुधारणा घडवून आणण्यासाठी अजूनही अजिबात उशीर झालेला नाही. मी गेली अनेक दशकांपासून अशा रुग्णांसोबत काम केलं आहे ज्यांना असं मानण्यास भाग पाडलं गेलं होतं की त्यांचा अशक्तपणा, शरीराचा डळमळीतपणा, जिन्यावरून चढताना होणारा त्रास किंवा खुर्चीवरून उठताना होणारी अडचण हे सर्व म्हणजे वाढत्या वयानुसार अपरिहार्यपणे घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला शिकवल्या गेलेल्या सर्वात हानिकारक गैरसमजांपैकी हा एक आहे. आज आपण या गैरसमजाचं पूर्णपणे खंडन करणार आहोत. तुम्हाला हे माहीत आहे का की सकाळी 8 वाजण्यापूर्वी केवळ एक साधा खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमच्या पायांच्या स्नायूची वृद्धत्वाची प्रक्रिया जवळपास 10 वर्षांनी मंदावू शकते. आणि नाही, मी इथे कोणत्याही औषधाबद्दल किंवा महागड्या पूरक आहाराबद्दल बोलत नाही आहे. मी एका अगदी साध्या आणि सर्वांना परिचित असलेल्या अशा आहाराबद्दल बोलत आहे ज्याचा अनुभव जवळपास प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी घेतलेला असेल. तरीही बहुतेक लोक दररोज सकाळी आपण नक्की काय गमावत आहोत याची जाणीवही न होता त्याकडे सरलाच दुर्लक्ष करतात. आपण या विषयाच्या खोलात शिरण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात हे मला नक्की सांगा. या चॅनलवरती प्रत्येक येणारी कमेंट मी स्वतः वाचते आणि हो, खरोखरच ही कमेंट वाचून माझ्या मनाला एक वेगळं समाधान मिळतं. आपण सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं वय सध्या किती आहे आणि अशी कोणती एक शारीरिक हालचाल किंवा व्यायाम आहे जो तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही असा ठाम निश्चय केला आहे? मग ती तुमच्या कुत्र्याला फिरायला नेणं असो, नातवंडांसोबत नाचणं असो किंवा तुमच्या बागेमध्ये काम करणं असो, खाली दिलेल्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुमचं उत्तर महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेण्याची माझी मनापासून इच्छासुद्धा आहे. चला तर मग आपण सर्व मिळून एक अधिक निरोगी आणि सशक्त भविष्य घडवूया. नवीन संशोधनामधून असं समोर आलं आहे की तुमच्या सकाळच्या आहारामध्ये केवळ एका विशिष्ट खाद्यपदार्थाचा समावेश केल्यास 60 वर्षांवरील प्रौढांना त्यांच्या पायांची ताकद टिकवून ठेवण्यास, शरीराची स्थिरता सुधारण्यास, रात्रीच्या वेळी येणाऱ्या पायांच्या पेटके टाळण्यास आणि स्नायूंची झीज होण्याचा धोका तब्बल 72% कमी करण्यास मदत होऊ शकते. या स्थितीमुळे लाखो वृद्ध व्यक्ती नकळतपणे व्हीलचेअरवर येतात, वॉकरवर अवलंबून राहतात किंवा त्यांची हालचाल कायमची गमावतात. दुःखद सत्य हे आहे की त्यांच्यापैकी बहुतेकांना हे अन्न अस्तित्वात आहे याची कल्पनासुद्धा नसते. त्याहूनही वाईट म्हणजे अनेकजण सकाळी उठल्याबरोबर चुकीचे पदार्थ खाऊन नकळतपणे आपली परिस्थिती आणखी बिघडवतात. तर मी तुम्हाला विचारते, तुम्ही फक्त सकाळचा नाश्ता टाळत असल्यामुळे दररोज तुमचे पाय कमजोर करत आहात का? हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. मी तुम्हाला केवळ जागं झाल्यावर लगेच काय खावं हेच सांगणार नाही तर नाश्त्याच्या 5 सोप्या कल्पनासुद्धा सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्यासाठीच्या दशकामध्ये आणि त्यानंतरही सशक्त, संतुलित आणि स्वतंत्र राहण्यास मदत करू शकतात. आणि ती शेवटची गोष्ट ती तुम्हाला खरोखरच आश्चर्यचकित करू शकते. दिवसेंदिवस तुमचे पाय कमजोर होत आहेत हे जाणवणं तुम्हाला मान्य करण्याची गरज नाही. 60चं वय झालं म्हणजे तुम्हाला आत्मविश्वासाने चालण्याची, संतुलन राखण्याची किंवा स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता गमवावी लागते असं नाही. चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही ही प्रक्रिया उलटवू शकता. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही औषधांची, महागड्या उपकरणांची किंवा अगदी तीव्र व्यायामाची आवश्यकता नाही. प्रत्येक गोष्ट एका लहान पण अविश्वसनीयपणे शक्तिशाली गोष्टीने सुरू होते. दिवसातील तुमचं पहिलं जेवण. हे ऐकायला सोपं आणि अगदी ओळखीचं वाटू शकतं, पण योग्य नाश्ता केल्याने एकतर तुमच्या पायांचं संरक्षण होऊ शकतं किंवा कालांतराने ते हळूहळू कमकुवत होऊ शकतात. आज पोषण तज्ज्ञांच्या याच गोष्टींची सर्वाधिक चिंता वाटते. 60 वर्षांवरील बहुतेक प्रौढ व्यक्ती नाश्ता पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करतात. ते नाश्ता पूर्णपणे वगळतात, त्याऐवजी कॉफी पितात किंवा पांढऱ्या ब्रेडसारखे पोषक तत्व नसलेले पदार्थ खातात. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे
ते मी नंतर खाईन असं म्हणून फक्त पाण्याचे घोट घेतात. पुढे काय होतं, शरीर कॅटाबॉलिक अवस्थेमध्ये प्रवेश करतं, जिथे ते ऊर्जेसाठी स्वतःच्या स्नायूंच्या ऊतींचे विघटन करण्यास सुरुवात करतं. तुम्हाला माहीत आहे का की सर्वात आधी कोणते स्नायू लक्ष केले जातात? तुमच्या पायांचे स्नायू. अगदी तेच स्नायू जे तुम्हाला चालण्यास, उभं राहण्यास, तोल सांभाळण्यास आणि पडण्यापासून वाचवण्यास मदत करतात. टफ्ट युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की योग्य घटकांसह पौष्टिक नाश्ता केल्याने ज्येष्ठ नागरिक केवळ 8 आठवड्यांमध्ये त्यांच्या पायांची 35% पर्यंत ताकद परत मिळवू शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व पदार्थ स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. तुम्ही ते कदाचित अगणित वेळा पाहिले असतील. तुम्ही फक्त त्यांना एकत्र करून किंवा योग्य वेळी खाल्लं नसेल. पुढील काही मिनिटांमध्ये मी 5 सोपे पण प्रभावी आहार प्रकार सांगणार आहे, जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत की ते तुमच्या पायांचे स्नायू टिकवून ठेवण्यास, तुमचा तोल परत मिळवण्यास, पेटके कमी करण्यास आणि तुमची ताकद कमी होण्यापूर्वी ती सुधारण्यास मदत करतात. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असाधारण असा पदार्थ सांगणार आहे ज्याने शेकडो वृद्ध व्यक्तींना सकाळी फक्त थोड्या प्रमाणामध्ये सेवन करून त्यांची हालचाल परत मिळवण्यास मदत केली आहे. म्हणून जर तुमचा विश्वास असेल की गमावलेले स्नायू पुन्हा तयार होऊ शकत नाही, तर माझ्यासोबत राहा. यानंतर कदाचित तुमचा विचार बदलेल. वास्तव हे आहे की वयाच्या 60 वर्षानंतर तुमचं शरीर नैसर्गिकरित्या स्नायू गमावू लागतं, विशेषतः तुमच्या पायांमधील या स्थितीला बदल होतं. आता याला स्नायूंची झीज असं म्हटलं जातं. हे हालचालीतील समस्या, लांब अंतर चालण्यामध्ये अडचण, उभं राहण्यासाठी संघर्ष, तोल जाणं आणि अखेरीस काठी, वॉकर किंवा पूर्ण वेळ देखभालीची गरज लागण्याचं एक प्रमुख कारण आहे. सर्वात चिंताजनक बाब ही आहे, स्नायूंची झीज वेदनादायी नसते, ताप नसतो, कोणतीही पूर्वसूचना नसते. ती हळूहळू शांतपणे वाढत जाते. एका दिवशी तुमचे पाय जड वाटतात, दुसऱ्या दिवशी तुम्ही किंचित अडखळता. पदपथावरून खाली उतरताना तुम्ही स्वतःला म्हणता, माझं वय वाढत चाललं आहे. तुम्ही स्वतःला वर ढकलण्यासाठी हातांचा वापर करू लागता, पण हे पूर्णपणे खरं नाही. वाढत्या वयामुळे तुमचे पाय कमजोर होत नाहीत, तर स्नायूंची झीज झाल्यामुळे ते कमजोर होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगने त्या इशारा दिला आहे की जर काहीच उपाययोजना केली गेली नाही, तर 60 वर्षांवरील प्रौढ व्यक्ती केवळ 10 वर्षांमध्ये त्यांच्या पायांच्या स्नायूंचे वस्तुमान 13% पर्यंत गमावू शकतात. आणि ही केवळ ताकद किंवा दिसण्यापुरती गोष्ट नाही आहे. जेव्हा पायांचे स्नायू आकुंचन पावतात, तेव्हा तुमचा तोल बिघडतो, चालण्याचा वेग कमी होतो आणि पडण्याचा धोका प्रचंड वाढतो. रक्ताभिसरण कमी होतं, हालचाल करण्याची क्षमता घटते, पोटावरील चरबी वाढते, हाडांची घनता कमी होते आणि तुमच्या झोपेवर व स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. जे शरीर आता साथ देत नाही, त्यात अडकल्यासारखं वाटण्याचा भावनिक त्रास विनाशकारी असू शकतो. सकाळी हे सर्वात जास्त महत्त्वाचं का असतं? कारण 7 ते 9 तासांच्या झोपेनंतर तुमचं शरीर उपवासाच्या अवस्थेमध्ये असतं. काहीही न खाल्ल्याने ते इंधनासाठी स्नायूंच्या ऊतींचा वापर करण्यास सुरुवात करतं. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या स्नायूंची पुनर्निर्मिती आधीच मंद असते, त्यांच्यासाठी ही एक धोकादायक प्रक्रिया आहे. जर तुम्ही योग्य नाश्ता करून ही स्नायूची झीज होण्याची अवस्था थांबवली नाही, तर तुमचा दिवस सुरू होण्यापूर्वी तुमच्या पायांचे स्नायू कमजोर होतात. तुमच्या पायांमध्ये शरीरातील सर्वात मोठे स्नायू गट असल्यामुळे ते गमावल्याने तुमची चयापचय क्रिया विस्कळीत होते, रक्ताभिसरण कमी होतं आणि समस्यांची एक साखळी सुरू होते. पेटके येणं, मुंग्या येणं, बधिरता, तोल जाऊन चालणं आणि समन्वयातील समस्या यामुळेच अनेक वृद्ध व्यक्ती ज्या आजारी नसतात त्याही कालांतराने अशक्त आणि परावलंबी बनतात. चांगली गोष्ट ही आहे की जर तुम्ही लवकर उपाययोजना केली तर तुमचं शरीर अजूनही बरं होऊ शकतं. योग्य वेळी योग्य पदार्थ खाऊन तुम्ही स्नायूंची पुनर्बांधणी करू शकता, संतुलन सुधारू शकता, पेटके कमी करू शकता आणि हळूहळू स्वातंत्र्य परत मिळवू शकता. म्हणून लक्षात ठेवा, पुढे मी त्या खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे ज्यांना शास्त्रज्ञ तुमच्या पायांच्या स्नायूंचे नैसर्गिक मित्र मानतात, आणि नाश्त्याचे असे पर्याय जे साठीनंतर तुमची ताकद, शरीरयष्टी आणि आत्मविश्वास बदलू शकतात. एक विजू काका आहे, त्यांचं वय आहे 69. ते बांधकाम निवृत्त अभियंता आहेत. त्यांचं उदाहरण घेऊया. ते कधीही न थकता देशभरामध्ये मचानांवरती चढायचे, डोंगरांवरती भटकंती करायचे, पण अलीकडे अंथरुणातून उठणंही त्यांना एक संघर्ष वाटू लागला होता. त्यांचे गुडघे आखडले होते, त्यांचे पाय जड किंवा सुन्न झाल्यासारखे वाटत होते आणि दररोज सकाळी त्यांची पहिलं पाऊल जे आहे तर ते हळू आणि अस्थिर असायचं, जणू काही एखादे गंजलेलं यंत्र हलवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं.
एके सकाळी वर्तमानपत्र घेण्यासाठी हात पुढे करताना ते व्हरांड्याच्या पायरीवरती अडखळले. ते गंभीररित्या पडले नाही, पण त्यामुळे ते घाबरले. त्यांना जाणवलं की ते काहीतरी अधिक खोलवर गमावत आहे. त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या पत्नीच्याही हे लक्षात आलं. त्यांची चालण्याची गती मंदावली. त्यांचं चालणं थरथरू लागलं. सोप्यावरून उठण्यासाठी त्यांना दोन्ही हातांची गरज भासू लागली. सकाळचा फेरफटका मारण्याचा आनंद त्यांना मिळण्याचा झाला. मग रात्री पायामध्ये गोळे येऊ लागले. तेव्हा कोणताही त्यांना गंभीर आजार नव्हता, मधुमेह नव्हता, संधिवातही नव्हता. तो जे अनुभवत होते त्यांना अनेक डॉक्टर गुपचूपपणे 60 वर्षानंतरचा टप्पा असं म्हणत होते, जेव्हा स्नायूंचा ऱ्हास शांतपणे पण जोरदारपणे वाढतो, विशेषतः त्या पायांमध्ये जे तुमचं वजन पेलतात आणि प्रत्येक पावलाला स्थिरता देतात. त्या अपघातानंतर विजू काकांनी उत्तराचा शोध सुरू केला. त्यांनी एका आहार तज्ज्ञाशी संवाद साधला, लेख वाचले आणि आरोग्यावरील व्हिडिओसुद्धा पाहिले. तेव्हाच त्यांना अशा एका गोष्टीचा शोध लागला ज्याचा त्यांनी यापूर्वी कधीही विचार केला नव्हता. तुमच्या पायांची ताकद तुम्ही सकाळी काय खाता यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यांनीच आपला दिनक्रम बदलायला सुरुवात केली. नाश्ता चुकवणं बंद केलं. रिकाम्या पोटी काळी कॉफी पिणंही बंद केलं. त्याऐवजी त्यांनी असे पदार्थ खाण्यास सुरुवात केली जे त्यांच्या स्नायूंना आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी समृद्ध होते, ज्यामुळे रक्ताभिसरण पूर्ववत होण्यास, ऊतींची पुनर्बांधणी होण्यास आणि संतुलन परत मिळण्यास मदत झाली. 3 आठवड्यांच्या आत त्यांना फरक जाणवला. उठणं सोपं वाटू लागलं. त्याचबरोबर त्यांची पावले हलकी झाली. पायांचे पेटके नाहीसे झाले. लवकरच ते पुन्हा पार्कमध्ये फिरू लागले. 2 महिन्यांमध्ये ते दररोज सकाळी न थांबता 2 किलोमीटर चालू लागले. आजकाल ते अनेकदा आपल्या पत्नीला सांगतात, मला असं वाटतंय की माझे पाय मला परत मिळाले आहेत, केवळ एका साध्या बदलाने आणि कोणत्याही औषधांशिवाय किंवा थेरपीशिवाय. त्यांनी वयाच्या 60मध्ये आपली ताकद, ऊर्जा आणि स्वातंत्र्य परत मिळवलं, जे बहुतेक लोकांना अशक्य वाटतं. आणि तुम्हीही ते करू शकता. तुम्हाला नशिबाची गरज नाही, फक्त योग्य सुरुवात हवी आहे. आणि आपण त्या 5 नाश्त्यांच्या पदार्थाबद्दल बोलूया ज्यांनी विजू काका यांनी इतर हजारो ज्येष्ठ नागरिकांना अधिक मजबूत आणि स्थिर पाय बनवण्यासाठी मदत केली आहे. क्रमांक 1 वरती आहे संपूर्ण अंडी. पायांचे स्नायू पुन्हा तयार करण्यासाठी शिजवलेल्या अंड्यापेक्षा सोपं आणि अधिक प्रभावी काहीही नाही. स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आपल्या शरीराला आवश्यक असलेले जवळजवळ सर्व अमिनो ॲसिड अंड्यामध्ये असतात, पण खरी ताकद अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये असते. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी, B12, कोलिन आणि ल्युसीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. ल्युसीन हे एक महत्त्वाचं संयुग आहे जे स्नायूंच्या प्रथिनांच्या संश्लेषणाला चालना देतं. साठीनंतर पायांच्या स्नायूंची झीज रोखण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इलिनॉय विद्यापीठाच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी 8 आठवडे दररोज 2 अंडी खाल्ली, त्यांच्या पायांच्या ताकदीमध्ये आणि स्वावलंबनामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. अंडी तुमच्या चेतास्नायू प्रणालीला सुद्धा आधार देतात, ज्यामुळे समन्वय, संतुलन आणि चालण्यास सुधारणा होते. तसेच पडण्याचा धोकासुद्धा कमी होतो. अंड्यातील पिवळ्या बल्कातील व्हिटॅमिन B12 तुमच्या मज्जातंतूच्या आवरणाचं संरक्षण करतं, ज्यामुळे मेंदू आणि स्नायू यांच्यातील संवाद सुधारतो आणि तुमची पावले अधिक सहज आणि स्थिर होतात. या व्यतिरिक्त अंड्यामधून सहज पचणारे लोह मिळते, जे तुमच्या पायांच्या स्नायूंना होणारा रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतं. वृद्ध व्यक्तींमध्ये याची कमतरता अनेकदा जाणवते. सर्वोत्तम परिणामांसाठी सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत पिवळ्या बल्कासहित संपूर्ण अंड खा. उकडलेली अंडी उत्तम असतात कारण त्यात अतिरिक्त चरबी नसतानाही पोषक तत्वे टिकून राहतात. वेगळेपणासाठी पालक किंवा मग टोमॅटो घालून अंड्याची भुर्जी करून बघा. या दोन्हींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंचं संरक्षण करण्यास मदत करतात. दररोज सकाळी ते 1 अंड केवळ नाश्ता नाही, तर ते तुमच्या स्नायूंच्या हळूहळू होणाऱ्या ऱ्हासाविरुद्धचा एक बचाव आहे. 30 दिवस सातत्य ठेवा आणि तुम्हाला फरक नक्की जाणवेल. पेटके कमी होतील, पाय अधिक मजबूत होतील आणि कोणाच्याही मदतीशिवाय उभं राहणं हे तुम्हाला अधिक सोपं होईल. चिया बिया घालून ओटमीलचा साधा नाश्ता केल्याने तुमच्या पायांना सकाळभर आवश्यक असलेली स्थिर ऊर्जा मिळू शकते. अंडी इंधनाचं काम करतात, तर ओटमील स्नायूंच्या कार्याला आधार देणाऱ्या पोषक तत्वांचा सातत्यपूर्ण पुरवठा करतात. चिया बियांमध्ये घेतल्यास हा साधा नाश्ता पायांची ताकद टिकवून ठेवू इच्छिणाऱ्या, स्नायूंचा ऱ्हास टाळू पाहणाऱ्या आणि रक्ताभिसरण सुधारू पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रभावी साधन बनतो. ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळणारे बीटा कॅल्युकन नावाचं विद्राव्य फायबर दाह कमी करतं, स्नायूंमधील पोषक तत्वांचं शोषण वाढवतं आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासही मदत करतं.
हे विशेषतः 60 वर्षांवरील प्रौढांसाठी महत्त्वाचं आहे, ज्यांची चयापचय क्रिया मंदावली आहे. चिया बियांमधून ओमेगा-3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळतात. हे सर्व घटक स्नायूंचं योग्य आकुंचन आणि चेतासंकेत टिकून ठेवण्यासाठी तसेच पायांना येणारे पेटके टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी येणारे पेटके जे अनेकदा झोपेत व्यत्यय आणतात. मॅग्नेशियम ताठरलेले स्नायू शिथिल करण्यास मदत करतं, तर पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि रक्ताभिसरणास मदत करून तुमच्या पायांमधील अगदी लहान स्नायूंपर्यंतही ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचतील याची खात्री करतं. हा नाश्ता तयार करणं सोपं आहे. 3 मोठे चमचे रोल ओट्स पाण्यामध्ये किंवा नट मिल्कमध्ये मऊ होईपर्यंत शिजवायचे आहेत. त्यात 1 मोठा चमचा चिया बिया मिसळा आणि नैसर्गिक गोडवा व अँटीऑक्सिडंटसाठी ऐच्छिकरित्या केळ्याचे काप किंवा ब्लूबेरी घाला. झोपेतून उठल्यानंतर 1 तासाच्या आत गरम ओटमील खाल्ल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभं राहताना किंवा पायऱ्या चढताना चांगला तोल सांभाळता येतो. पायात पेटके कमी येतात आणि दिवसभर सहनशक्तीसुद्धा वाढते. रात्री येणारे पेटके अनेकदा कमी होतात. यावरून हे सूचित होतं की तुमच्या स्नायूंना बरं होण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे अखेर मिळत आहेत. त्यामुळे ओटमील हा एक आरोग्यदायी नाश्ता नाही, तो 60 वर्षांवरील प्रौढांना ताकद, स्वातंत्र्य आणि सक्रिय जीवनशैली टिकून ठेवण्यासाठी एक पाया प्रदान करतो. केळी हा आणखी एक उत्तम पर्याय आहे, ज्याला योग्य कारणास्तव निसर्गाचं इलेक्ट्रोलाइट पॉवर हाऊस म्हटलं जातं. त्यातील पोटॅशियम उच्च प्रमाण पायातील पेटके टाळण्यासाठी, रक्ताभिसरणाला मदत करण्यासाठी, स्नायूंच्या निरोगी आकुंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये पायांची ताकद टिकून ठेवण्यासाठी आदर्श ठरतं. झोपेतून उठल्यानंतर लगेच केळं खाणं हे सर्वोत्तम आहे, कारण याच वेळी आपल्या शरीरामध्ये महत्त्वाच्या खनिजांची कमतरता असते. एका मध्यम केळ्यामध्ये अंदाजे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम मिळतं, जे तुमच्या दैनंदिन गरजेच्या सुमारे 10% पर्यंत आहे. स्नायूंच्या पेशींच्या पडद्यांमागील विद्युत संतुलन राखण्यासाठी पोटॅशियम आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे स्नायू सुरळीत कार्य करू शकतात. पुरेशा पोटॅशियमशिवाय तुमचे स्नायू चुकीच्या पद्धतीने कार्य करू शकतात किंवा त्यांचे पेटके येऊ शकतात, ज्यामुळे रात्रीच्या वेळी पेटके येतात किंवा आराम करताना पाय फडफडतात. ही वृद्ध व्यक्तींमध्ये, विशेषतः लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधे घेणाऱ्या किंवा ज्यांच्या शरीरामध्ये खनिजे कमी शोषली जातात, त्यांच्यामध्ये एक सामान्य समस्या आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की जे ज्येष्ठ नागरिक नियमितपणे केळी खातात त्यांना पोटॅशियमयुक्त पदार्थ न खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये पायामध्ये पेटके येण्याची शक्यता 33% कमी असते. केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 देखील असतं, जे तुमच्या मेंदू आणि स्नायूंमधील चेतासंवाद करण्यास मदत करतात, ज्यामुळे चालताना समन्वय आणि संतुलन सुधारतं. तथापि प्रत्येकजण मुक्तपणे केळी खाऊ शकत नाही. टाईप 2 मधुमेह, रक्तातील साखरेची समस्या किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण अतिरिक्त पोटॅशियममुळे रक्तातील साखरेची पातळी किंवा हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये लहान किंवा किंचित कच्ची केळी खाणं श्रेयस्कर आहे, कारण त्यात साखर कमी आणि रेझिस्टन्स स्टार्च जास्त असतो, ज्यामुळे पचन हळू होतं आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे रिकाम्या पोटी खाण्याऐवजी नाश्त्यानंतर. तसेच पोषक तत्वांचं शोषण सुधारण्यासाठी आणि ऊर्जेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी ते ओटमील, चिया सीड्स किंवा ग्रीक योगर्टसोबत खाल्ले जाऊ शकतात. बहुतेक निरोगी ज्येष्ठ नागरिकांसाठी पायांच्या स्नायूंचं संरक्षण करण्यासाठी, स्थिरता सुधारण्यासाठी आणि वयानुसार होणारी स्नायूंची झीज कमी करण्यासाठी सकाळी एक लहान केळ पुरेसं असतं. केळी स्वस्त असतात, पचायला सोपी असतात आणि योग्य वेळी सेवन केल्यास ती तुमच्या पायांसाठी नैसर्गिक ढालीप्रमाणे काम करतात, ज्यामुळे ताकद, संतुलन आणि आत्मविश्वास वाढतो. रात्रभरामध्ये होणाऱ्या स्नायूंच्या हळूहळू होणाऱ्या झिजेचा सामना करण्यासाठी ग्रीक योगर्ट हा नाश्त्याचा आणखी एक अत्यंत प्रभावी पर्याय आहे. सामान्य योगर्टच्या तुलनेमध्ये त्यात जवळजवळ दुप्पट प्रथिने असतात आणि तिहेरी गाळणीमुळे त्यातील बहुतेक द्रव काढून टाकल्याने त्याला घट्ट मलाईदार पोत येतो. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी ग्रीक योगर्टमधील हळूहळू पचणारे केसिन प्रथिने पायांच्या स्नायूंची देखभाल आणि वाढीसाठी आवश्यक अमिनो ॲसिडचा अखंड पुरवठा होतो. झोपेत असताना तुमचं शरीर कॅटाबॉलिक अवस्थेमध्ये जातं, जिथे ऊर्जेसाठी स्नायूंच्या ऊतींचं विघटन होतं आणि वयानुसार होणारे हार्मोनल व चयापचयातील बदल स्नायूंची पुनर्प्राप्ती आणखी मंद करतात. सकाळी पुरेसं प्रोटीन न घेतल्यास तुमचे स्नायू, विशेषतः पायांचे स्नायू जे कमी झालेली हालचाल आणि रक्ताभिसरणामुळे अशक्त होण्याची शक्यता असते,
ते आणखी खराब होऊ शकतात. 170 ग्रॅम ग्रीक योगर्टमध्ये अंदाजे 17 ग्रॅम उच्च गुणवत्तेचं प्रोटीन आणि ल्युसीन असतं, जे स्नायूंच्या प्रोटीन संश्लेषणाची सुरुवात करण्यासाठी सर्वात प्रभावी अमिनो ॲसिड आहे. यातून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी देखील मिळतात, जे हाडांचे आरोग्य आणि चेतास्नायू समन्वयास मदत करतात, ज्यामुळे तुमचा तोल आणि चालण्याची कार्यक्षमता सुधारते. योगर्टमधील प्रोबायोटिक्स, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध आहे, ते पोषक तत्वांचं शोषण वाढवतात आणि दाह कमी करतात, ज्यामुळे पायांमधील रक्ताभिसरणाला अधिक मदत होते. नेदरलँडमधील MRI युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की दररोज सकाळी 20 ग्रॅम प्रोटीनचं सेवन करणाऱ्या आणि हलका व्यायाम करणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या पायांच्या ताकदीमध्ये 6 आठवड्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. तसेच रात्री येणारे पेटके कमी झाले आणि तोलसुद्धा सुधारला. ज्यांना लॅक्टोजची ॲलर्जी किंवा मग पचनसंस्थेची संवेदनशीलता आहे, त्यांच्यासाठी लॅक्टोजमुक्त ग्रीक योगर्ट किंवा शेळीच्या किंवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले पर्याय सुचवले जातात. अतिरिक्त साखर असलेले योगर्ट टाळा, कारण ते दाह वाढवू शकतं, स्नायूच्या पुनर्प्राप्तीमध्ये अडथळा आणू शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत किंवा सकाळच्या हलक्या शारीरिक हालचालीनंतर लगेचच ग्रीक योगर्टचं सेवन करणं सर्वोत्तम आहे. त्यात साखर नसलेली बरी. दालचिनी किंवा मग चिया सीड्स घातल्याने चव आणि पोषण मूल्ये आणखी वाढू शकतात. त्यातील उच्च प्रथिनांचं प्रमाण, पचनक्षमता आणि बहुउपयोगीपणामुळे ग्रीक योगर्ट तुमच्या पायांचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात स्थिर, उत्साही व शारीरिक हालचालींसाठी सज्ज होऊन करण्यासाठी एक विश्वासार्ह साथीदार आहे. साठीनंतर पायांच्या स्नायूंच्या पुनर्प्राप्तीस मदत करण्यासाठी आठवड्यातून किमान 2दा नाश्त्यामध्ये सॅल्मन किंवा मॅक्रेल आणि सार्डिनसारखे इतर चरबीयुक्त मासे खाणं ही आणखी एक उत्तम रणनीती आहे. हे मासे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, विशेषतः EPA आणि DHA मध्ये समृद्ध असतात, जे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात, स्नायूंचा दाह कमी करतात आणि प्रथिनांचे शोषण व स्नायूंच्या ऊतींची निर्मिती वाढवतात. एकत्रितपणे हे परिणाम वृद्ध व्यक्तींना पायांची ताकद टिकवून ठेवण्यास आणि स्नायूंचा नैसर्गिक ऱ्हास कमी करण्यास मदत करतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की जे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे प्रौढ आठवड्यातून 2दा चरबीयुक्त मासे खातात, त्यांच्या पायांतील स्नायूंचं वस्तुमान केवळ लाल मांस खाणाऱ्या किंवा मासे न खाणाऱ्यांच्या तुलनेत 27% जास्त टिकून राहतं. त्यांना चालण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा, उत्तम संतुलन आणि पायांच्या अशक्तपणामुळे पडण्याच्या 36% कमी धोका जाणवला आहे. ओमेगा 3 दीर्घकालीन दाह कमी करण्यास मदत करतात, जो शरीराच्या खालच्या भागाची ताकद हळूहळू कमी करणारा एक छुपा घटक आहे. शिजवलेल्या 100 ग्रॅम सॅल्मनमध्ये सुमारे 20 ग्रॅम सहज पचणारे प्रथिने असतात. तसेच व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D सुद्धा असतं, जे चेतास्नायू संवाद आणि समन्वयास मदत करतात. हे तयार करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे ताजा साल्मन एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये प्रत्येक बाजूने 3 ते 4 मिनिटं पॅनमध्ये परतून भाजलेल्या रताळ्यांसोबत, वाफवलेल्या भाज्यांसोबत किंवा ॲव्होकॅडोच्या फोडीसोबत खाणं हा एक पोषक, दाट आणि उच्च प्रथिनयुक्त नाश्ता आहे. जर ताजे मासे उपलब्ध नसतील तर स्मोक सॅल्मन किंवा मग उच्च दर्जाचे फिश ऑइल सप्लिमेंट्स हे पर्याय आहेत. तरीही सामान्यतः संपूर्ण अन्नपदार्थांना प्राधान्य दिलं जातं. ज्या ज्येष्ठ नागरिकांना चरबी पचनाच्या समस्या, फॅटी लिव्हर किंवा उच्च कोलेस्ट्रॉल आहे, त्यांनी सकाळी लवकर जवळजवळ रिकाम्या पोटी मासे खावेत. कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा. बेक केलेले किंवा वाफवलेले पर्याय निवडा आणि डॉक्टरांशी शिफारस केल्यास पाचक एन्झाईमचा विचार करा. चरबीयुक्त मासे केवळ प्रथिनेच देत नाही, तर ते तुमच्या स्नायूंसाठी नैसर्गिक वंगणासारखं काम करतात, ज्यामुळे ते लवचिक, कणखर आणि लवकर बरे होण्यासाठी तयार राहतात. आठवड्यातून एकदा सेवन केल्यानेही पायांची ताकद, संतुलन आणि सक्रिय जीवनशैलीला मदत होते. नैसर्गिक खनिज मीठ हलके शिंपडून वाफवलेले रताळे हा एक आश्चर्यकारकपणे सोपा नाश्ता आहे, जो लक्षणीय फायदे देतो. सध्याच्या प्रचलित सुपरफूडच्या विपरीत स्वयंपाकघरातील या सामान्य पदार्थाचा खूप खोलवर परिणाम होतात. रताळ्यांमध्ये जटिल कर्बोदके भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे रात्रभर उपवास केल्यानंतर तुमच्या स्नायूंमधील ग्लायकोजेनचा साठा पुन्हा भरतात. त्यातील स्टार्चमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, ज्यामुळे स्थिर ऊर्जा मिळते आणि सकाळचा पायांचा थकवा, पेटके आणि अशक्तपणा टाळता येतो. रताळ्यांमधून पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज आणि व्हिटॅमिन C हे पोषक घटकही मिळतात, जे रक्ताभिसरण, चेतासंकेत आणि पायांच्या कार्याला मदत करतात. मॅग्नेशियम, ज्याला अनेकदा
स्नायू शिथिल करणारं खनिज म्हटलं जातं. हे पेटके कमी करतं, ताठरपणा कमी करतं आणि दिवसभर संतुलन राखण्यासही मदत करतं. सेल्टिक समुद्री मीठ हे साध्या मिठापेक्षा वेगळं असतं. त्यावरती कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. त्यात 80पेक्षा जास्त सूक्ष्म खनिजे असतात आणि ते इलेक्ट्रोलाइटची भरपाई करताना स्नायूंचे आकुंचन सुरळीत ठेवण्यास मदत करतात. शुद्ध केलेल्या मिठाच्या विपरीत ते रक्तदाब झपाट्याने वाढवत नाही. फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल न्यूट्रिशनच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या प्रौढांनी 90 दिवस खनिजयुक्त मिठासोबत रताळ्यासारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचं नाश्त्यामध्ये सेवन केलं, त्यांचा तोल 41% अधिक चांगला राहिला आणि पडण्याचं प्रमाण जवळपास 50%ने कमी झालं आहे. तयारी अगदी सोपी आहे. अर्धा गरम वाफवलेल्या रताळ्यावर थोडंसं सेल्टिक मीठ शिंपडा आणि तुमच्या मुख्य नाश्त्याच्या 10 मिनिटे आधी 1 ग्लास कोमट पाण्यासोबत हे खा. हे सातत्याने केल्याने उभं राहताना किंवा चालताना येणारी बधिरता, पेटके आणि थरथरणं कमी होऊ शकतं, जे स्वतंत्र आणि आत्मविश्वासाने हालचाल करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांसाठी एक सूक्ष्म पण प्रभावी आधार प्रणाली म्हणून काम करतं. पोषक तत्वांनी समृद्ध नाश्ता करणं महत्त्वाचं आहे, परंतु पायांची ताकद आणि संतुलन टिकवून ठेवण्यात दैनंदिन दिनचर्या देखील महत्त्वाची भूमिका बजावते. ज्येष्ठ व्यक्ती दररोज सकाळी काही सोप्या सवयी अंगीकारू शकतात, ज्याचा लक्षणीय परिणाम होत असतो. पहिलं म्हणजे जागा झाल्यावर चिमूटभर नैसर्गिक मीठ घालून 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट्स पुनर्संचयित होतात, रक्ताभिसरण सुधारतं, मज्जासंस्था शांत होते आणि पेटके टाळण्यास मदत होते. दुसरं म्हणजे 3 मिनिटे पाय उचलण्याचे आणि संतुलनाचे व्यायाम करा. एक पाय जमिनीपासून 2 ते 4 इंच वर उचलून 10 सेकंद धरून ठेवल्याने आणि नंतर बाजू बदलल्याने तुमच्या पोटऱ्या, मांड्या किंवा नितंबांचे स्नायू मजबूत होतात आणि तुमचं संतुलन सुधारतं. तिसरं म्हणजे अंथरुणातून घाईघाईने उठणं टाळा. 3 दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे उठून बसा आणि रक्ताभिसरण हळुवारपणे पुन्हा सुरू करण्यासाठी चक्कर येण्याचा किंवा पडण्याचा धोका कमी करण्यासाठी आपले मनगट आणि घोटे फिरवत राहा. चौथं म्हणजे सकाळी फक्त 5 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये घालवल्याने व्हिटॅमिन डीचे उत्पादन वाढतं, तुमची हाडे मजबूत होतात आणि कॅल्शियम शोषण्यास मदत होते, विशेषतः तुमच्या मनगटामध्ये आणि घोट्यांमध्ये. पाचवं म्हणजे न्याहारीला उशीर करू नका, कारण दीर्घकाळ उपवास केल्याने स्नायूंची झीज होत राहते. पण पूर्ण जेवण शक्य नसेल तर वाफवलेल्या रताळ्याचा एक छोटा तुकडा, एखादं उकडलेलं अंड किंवा थोडेसे ओटमील तुमच्या शरीरामध्ये स्नायूंच्या दुरुस्तीसाठी तुम्ही नक्कीच नेऊ शकता. या दैनंदिन सवयींना वर्णन केलेल्या न्याहारीसोबत जोडून, जसे की चिया बियांसोबत ओटमील, केळी, ग्रीक दही, सॅल्मन आणि मिनरल सॉल्टसोबत रताळे, ज्येष्ठ नागरिक पायांची ताकद, रक्ताभिसरण आणि संतुलन लक्षणीयरित्या सुधारू शकतात आणि वयानुसार होणारी स्नायूंची झीज टाळण्यासही मदत करू शकतात. दररोज सकाळी केलेल्या छोट्या कृती देखील दीर्घकालीन गतिशीलता, स्थिरता आणि स्वातंत्र्यासाठी योगदान देतात. दररोज आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवल्याने तुम्हाला आत्मविश्वास टिकवून ठेवता येतो आणि जीवनाचा पुरेपूर आनंदसुद्धा घेता येतो. जर तुम्ही योग्य पोषण दिलं आणि साधे प्रभावी नित्यक्रम स्थापित केले तर तुमच्या पायांना वार्धक्यापुढे हार मानावी लागणार नाही. तुमच्या नाश्त्याचे पर्याय आणि सवयी इतरांना सांगितल्यास त्यांनाही त्यांच्या पायांचं आरोग्य जपण्यासाठी उपाययोजना शोधण्यात मदत होऊ शकते. माहितीपूर्ण राहणं, पोषक तत्वांनी युक्त अन्न खाणं आणि या सवयी ज्या आहेत तर त्या अंमलात आणल्यास वयाच्या 60नंतरही आत्मविश्वासाने चालणं, संतुलन राखणं आणि सक्रिय जीवन जगणं शक्य होतं. जर आजच्या या व्हिडिओमुळे तुम्हाला मदत झाली असेल तर मी तुम्हाला 3 गोष्टी करण्यास सांगू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मी प्रत्येक वेळी असेच नवनवीन व्हिडिओ प्रसिद्ध करत असते, जे खास तुम्हाला तुमचं आरोग्य आणि स्वतःच्या हातामध्ये घेण्यास मदत करण्यासाठी बनवलेलं असतात. दुसरी गोष्ट म्हणजे लाईक बटन दाबा, जेणेकरून यूट्यूब ही माहिती इतर गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खाली कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्या. या 5 सकाळच्या पदार्थांपैकी तुम्ही सर्वात आधी कोणता पदार्थ ट्राय करून बघणार आहात आणि कोणत्या शारीरिक हालचालीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त प्रेरित आहात. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्या उत्तरामुळे मला पुढे काय समाविष्ट करायचं आहे हे समजण्यास देखील मदत होते. आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक संदर्भ तुम्हाला देणार आहे. तुमच्या पायांची काळजी घ्या, तुमच्या स्वातंत्र्याची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. धन्यवाद.